असं बघाय नाही सुरुवातीपासून बघाय तर रामकृष्ण हरी मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर मी सोन्या गेलो तो गावात दूध घालायला, दूध घालून आलो माघारी. आम्हाला जायचं होतं बर्थडेला आणि बर्थडे होता आपल्या भावाच्या मुलीचा. मग काय डायरेक्ट बुसलो आपण भावाच्या घरी. जागा मागा मला बघा, मला बघू नका, लाइटिंग बघा कशी झपूक झुपूक. आणि इथं आलो तर अजून काय तयारी झाली नव्हती. मग काय आता आम्हाला तयारी करायला तर भिडावं लागणार आहे. मग काय दोघं दुईकडनं आम्ही फुगं फुगवली, जसं काय 4 रोजाची बाळ कशी खेळती ना फुग्याचं, तसं आम्ही दोघं खेळायला लागलो. इकडे अजून तिसरा एक आहे बघा, गोऱ्या गोऱ्या गालावर काळा काळा फुगा. आणि इकडे बघतेस काय बाळा. मग काय डेकोरेशन ही सगळं आवरून झालं ना. आता कापायचा होता केक, त्यामुळे घेतला केक. आरोहीला बसायला लावलं खुर्चीवर. आरोही तर पूर्ण पेंगायला लागल्या बघा. तेवढ्यात तिला म्हणलं इकडे बघती, म्हणत असेल म्हणत अबे क्या बच्चे की जान लेगा क्या. त्या केक वर बघून बघून सगळीच आंबा लागली होती. आणि इकडे गडी कसं पायावर पाय ठेवून बसले बघा, जसं काय इंडीचा आमदार जाईल. आमच्याकडे योग्य दरात फटाके फोडून मिळतील. मग काय आता वेळ होती ओवाळून घ्यायची. आणि ओवाळायचा पहिला मान भेटलेला आहे आरोहीच्या मम्मीला. आणि नंतर सगळ्याच महिलांनी चालू केलं ओवाळायला. बारी बारीने सगळ्यांनीच ओवाळून घेतलं. आणि ओवाळायला चालू होतं तेवढ्याच साखर चारल्यावर बाळ हरकून टूम. आणि ओवाळून झाल्यावर ना आता वेळ होती केक कापायची. त्यामुळे आरोही बाळाला मध्ये घातलं दोघांनी. आता थांबायचा विषय म्हणजे ह्यांनी कॅन्डलच पेटवली नाही. पुढं बड्डे चालू, इकडे टाळ्या बिळ्या वाजवा. ह्यांची वास ना बघा, एकच वाजवतोय ते बी कीर्तनात उभा राहिले आणि वाजवत. मग काय बर्थडे सेलिब्रेशन झाले ना ह्यांचं, झालं बघा फोटो काढायला सुरू. फोटो काढायला तरी ह्यांनी एवढा टाइम लावला होता की एवढ्या वेळेत एक मोठं लाट युद्ध संपलं असतं. फायनली सगळ्यांचं फोटो काढायचं झालं. फोटो चांगले येत नाही म्हणून गावठी फ्लॅश लाईट कशी बघा फोटो बास केलं. ह्यांनी चावम्याची जुळणा लावली तवर इकडं. आता ह्यांनी जुळणा केली आणि आपण त्याचा लाभ घेतला ना, असं कधी झालंच नाही. पाठ दिवसा घेतलं आणि वाढायचं चालू केलं. आणि चावम्याव खाऊन झालं ना, आम्ही डायरेक्ट बसलो जेवायला. हातून मागं सारून आम्ही 5 दिवसा जेवलो. सगळ्यांचं जेवण झालं, पण सोन्या काय उरकत घेणार बाबा आवर. जेवण झाल्यावर आम्ही डायरेक्ट धरली घराकडची वाट. व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.